नमस्कार मित्रांनो, आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर प्राचीची तब्येत काल खूप खराब झाली, पावसात नाचली। तर बघा गाईज, हिला सर्दी झाली। इथे कोण म्हटलं होतं पाण्यात एवढं नाचासाठी? हा, तुम्ही जबरदस्ती करेन मध्ये मी करू का? का तू जातो तुला सांगितलं होतं 3 वेळा? तुम्हीच म्हणून जा म्हणून तर झाली ना आता सर्दी झाली मला। तुम्हाला काय मला पहिलेच झाली सर्दी। असं का? हो, पाण्याची नाही झाली तर बरं वाटतंय ना? काय होतं मग? डोकं दुखतं, आता डोकं, नाक इकडून बुजलं, नाक बुजलं इकडून। मग तुला म्हटलं होतं ना। तर मित्रांनो, आता 3:02 झालेली आहे। आता हिची अचानक तब्येत बयकली, म्हणजे तिला सर्दी झाली। तिला म्हटलं होतं का पाण्यात फिरवू नको, ते वल्ली नको होऊ, ऐकली नाही। आता बसा लागलं बोंबलत, आता सुरुक करत आहे। डोकं दुखत आहे, मग डोकं धरणच ना बाई। तर मित्रांनो, असं झालं म्हणून म्हणतो पावसामध्ये भिजू नका, कारण की डोकं धरते आणि सर्दी। त्या कारणानं म्हणून आम्ही सकाळी व्हिडिओ काढू नाही शकलो। सायंकाळ झालेली आहे, आता व्हिडिओ शूट करत आहे। तसं पण पाणी खूप होता। आजचा आपला टॉपिक आहे, तर आमचे इंस्टाग्रामवर फॉलोअर्स कसे झाले, आम्ही इंस्टाग्राम मध्ये कसं आलो, आमची जर्नी कशी झाली। तर आता आमचे फॉलोअर्स आहेत 3,70,000। तर आता लवकरात लवकर आमचे 4 लाख फॉलोअर होणार आहे, तर ते पण तुम्हाला दाखवतो आम्ही लवकरच। तर आता इथपर्यंत आम्ही कसं काय आलो हे तुम्हाला वैभव सांग। तर सुरू करू आपल्या जर्नीला। तर मित्रांनो, पहिले काय झालं, माझ्याजवळ फोन नव्हता, म्हणजे अँड्रॉइड फोन होता। तर मी ते फोन घेऊन व्हिडिओ शूट करत होतो। जसे मी रील्स पाहत होतो, तर मला पण वाटे की मी पण काढावं, मी पण करावं। आता दुसऱ्याचे जर फॉलोअर्स वाढत असले तर ते पाहून असं वाटत होतं का बा आपण पण काढायला पाहिजे, आपण पण करावं, आपले पण फॉलोअर्स वाढू शकते। तर मग मी आयफोन घेतला। त्यानंतर नाही, पहिले तर व्हिडिओ काढत होतो, पण व्हिडिओ व्हायरल नव्हते होत, आणि होत होते पण थोडेफार। आणि तसे पण माझे फ्रेंड खूप होते, कारण की पहिले मी डीजेचा बिझनेस करत होतो। डीजेचा बिझनेस केल्यामुळे माझे जे फ्रेंड सर्कल आहे ते खूप वाढले होते, म्हणजे असेच माझे 3-4 हजार फॉलोअर्स पहिलेच वाढले होते। त्यानंतर मग प्राची गावाला गेली, दिल्लीला। मग दिल्लीला गेल्यानंतर मग मी सांगत होतो प्राचीला, तर प्राची म्हणत होती की मला नाही जमणार, मी नाही करत असं। तर प्राची, आणि मी तेव्हा कॉलेज पण करत होती, म्हणून माझ्या फ्रेंड्स वगैरे माझ्यावर हसत होत्या, त्याच्यामुळे मी नाही म्हणत होते। मी म्हणत होतो हिला काढू, आपण करू, तर हे हिला काही इंटरेस्ट पण नव्हता त्याच्यात। तर मग हिला मी म्हणत होतो का आपण व्हिडिओ काढू। मग आम्ही सुरुवात केली व्हिडिओ काढायची। तर माझ्याजवळ फोन होता साधा अँड्रॉइड। मग त्यानंतर मी घेतला आयफोन घेतल्यानंतर मी पहिला व्हिडिओ सोडला। मला एका फ्रेंडनी सांगितलं होतं का तू अशाबद्दल कॉमेडी व्हिडिओ बनव बा। तो सुद्धा एक आता इंस्टाग्रामवर आहे, 70,000 फॉलोअर्स आहेत। हां, 70,000 फॉलोअर्स आहे। तर त्यांनीच आम्हाला आयडिया दिली की अशाबद्दल तुम्ही व्हिडिओ काढा, तुमचे व्हिडिओ असेच व्हायरल होईल। हां, मग त्यानंतर मग मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली। पहिला व्हिडिओ काढला, त्यानंतर मी एडिट केला। एडिटचं तर मी पहिलेपासून करत होतो, एडिट वगैरे सगळं पहिले मला येतच होतं। पण हे बाकीच्या गोष्टी जे आहे, तर व्हिडिओ काढण्यासाठी मग सोचावं लागत होतं का आज कोणता काढायचा, उद्या कोणता काढायचा। एक तर व्हिडिओ काढून घेतला, तो गेला आमचा कमीत कमी 8 लाखावर पहिला व्हिडिओ। आणि ते आम्ही कॉपी केला होता, म्हणजे आम्ही 2-4 व्हिडिओ आधी कॉपी केले, त्याच्यानंतर आम्ही एकही सुद्धा कॉपी नाही केला। आम्हालाच आयडिया आला की आम्ही म्हणजे जे घरी आम्ही जसं वागतो, कॉमेडी करतो, तेच आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, त्याच्यामुळे आज आम्ही इथे। आणि त्याच्यात पण एक इश्यू असा होता, माझे फ्रेंड होते, त्यांना अचानक दिसलो ना मी काय मुलीला घेऊन आहे, याला मुलगी कशी पटली, असं झालं तसं झालं। आणि माझ्या खेड्यावरचे जे लोक आहेत ते पण विचार करायला लागले आणि खूप आतुरतेनं पाहत होते। त्यामुळे आणि आमचे दुश्मन सुद्धा लोकांना दाखवत होते, आता म्हणजे आमच्याच कास्टवाले आहे, म्हणजे आमची बदनामी झाली पाहिजे म्हणून। परंतु आज मी एवढी सक्सेस आहे की मी कुठे पण गेली तर माझ्यासोबत 10 लोक फोटो काढतात, म्हणून मला माझ्यावर प्राऊड आहे आणि माझ्या फॅमिलीला। ते म्हणत होती का नाही जमणार माझ्याकडून, तरी मी म्हणत होतो हिला का बा काढायचं म्हणजे काढायचं, आपण काही पण हो, कसं पण हो, किती पण प्रॉब्लेम झाला तरी चालते, पण काढायचं। तुम्ही पण मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की कोणती गोष्ट जर तुम्हाला हासिल व्हायसाठी वेळ लागत असेल, या तुम्हाला कोणी मजाक उडवत असेल, तर तुम्ही हार मानू नका, तुम्ही जिद्द पकडून राहा। तर मित्रांनो, अशी कंडिशन होती तरी आम्ही व्हिडिओ थांबवले नाही, आम्ही रोज व्हिडिओ टाकायचो। आणि व्हिडिओमध्ये तसा आम्हाला रिस्पॉन्स बी खूप होता, म्हणजे
लाईक्स वगैरे चांगले येत होते, कमेंट वगैरे सगळं शेअर वगैरे खूप होत होते. त्यामुळं कसं अजून सपोर्ट मिळाला, तुमचा सपोर्ट मिळाला. आणि सगळ्यात जास्त ह्या गोष्टीसाठी जिद्द म्हणजे यांचीच होती. माझं तर याच्यात काहीच हात नाही. आत्ता पण मी फक्त इथं कठपुतली आहे. यांनी जे म्हणते आता प्राची आपल्याला व्हिडिओ शूट करायचा आहे, हे सगळं काढते, सगळं व्हिडिओ वगैरे सगळे हेच मॅनेज करते, एडिट पण करते, सगळं करते. मी फक्त इथं येऊन उभी राहतो आणि बोलतो बस, बाकी माझा नाही, काहीच हात नाही. तसं काही नाही. तिचं टोन वगैरे एकदम मस्त बढिया आहे. अरे कहना क्या चाहते हो? पण जास्तीत जास्त तुम्ही इंस्टाग्रामवर कमेंटमध्ये वाचा की सगळ्यात जास्त ऍक्टिंग वैभवची चांगली आहे म्हणते. सगळे लोक वैभवच्या ऍक्टिंगची नाही, तारीफ तसं करतात. काही नाही, ऍक्टिंग वगैरे काही. अच्छा, आमच्या व्हिडिओच्या मधात खूप अशा अडचणी आल्या आहे जे आम्ही फेस केल्या आतापर्यंत. म्हणजे माझ्या फॅमिलीकडून, यांच्या फॅमिलीकडून, दोघांच्या फॅमिलीकडून आम्हाला काही सपोर्ट नव्हता आतापर्यंत, सपोर्ट नव्हता. आत्ता आमच्या दोघांची फॅमिली मानलेली आहे आणि आता सगळं ठीक झालेलं आहे. आता तेच म्हणतात का व्हिडिओ बनवा, तुम्ही सगळं काही करा. पण पहिले तर असं म्हणत होते का तुम्ही काय करत आहे, काय करताय, मजाक उडत होते, हसत होते. तर ते ठीक आता आहे. आमच्या म्हणजे माझ्या फॅमिलीला, यांच्या फॅमिलीला गर्व आहे की हे माझं पोरग आहे, हे माझी पोरगी आहे म्हणून. आणि आज आम्ही कोणत्याही कोपऱ्यात गेलो, विदर्भाच्या म्हणा, पुण्यात म्हणा, कुठेही म्हणा, तर आम्हाला तिथे तुमच्यासारखे फॅन्स भेटतात, आमची एवढी तारीफ करतात, आम्हाला एवढा आशीर्वाद देतात आणि सगळ्यात जास्त तर आम्हाला प्रेम देतात. तेच आम्हाला खूप चांगलं वाटते. आणि कॉमेडी कंटेंटमध्ये बघा आता कसं आहे, एखादा मुलगा किंवा कोणी पण अदर जर असं एकदम सॅड बसून असेल तर आमचा व्हिडिओ जसा पाहिला तसा एकदम खुश होऊन जाते. तसंच आम्हाला वाटतं का कोणाचं बा एकदम म्हणजे आम्ही आमच्या व्हिडिओमुळे कोणाच्या चेहऱ्यावर हसू येत आहे तर ते आम्हाला कुठे ना कुठे आशीर्वाद भेटत आहे त्याच्याला. आणि असं नाही की आम्ही फक्त व्हिडिओत कॉमेडी करतो, आम्ही असं पण आम्ही कॉमेडी चालूच राहते आमच्या घरामध्ये, असं तर चालूच राहते. आता आणि तुम्हाला आमचे कोणते फॅन्स भेटले तर त्यांनी स्वतःच म्हणतात अरे बापरे तुम्ही तर असं वाटत आहे आता व्हिडिओज काढत आहे. आम्ही भेटल्याबरोबर म्हणते की तुम्ही कॉमेडीज करत आहे आता पण, असं वाटत आहे. आमचं चालूच राहते ना, म्हणजे भांडणं आमचे चालूच राहते. जसे आणि आमचे जे नॉर्मल भांडणं आहे घरात तेच आम्ही इंस्टाग्रामवर दाखवलं आहे. म्हणून आज आम्ही इथं आहे. कुठलंही फेक नाही, कुठलंही कॉपी नाही, कुठलं काहीच नाही. आमचं स्वतःच आहे आणि आमची स्वतःची मेहनत आहे. आणखी लोक म्हणतात की लग्न म्हणजे झाल्यानंतर असं कसं बा एवढ्या लवकर सगळं काही झालं. तर आमचं लग्न पहिलेच झालं, तर आम्ही जे व्हिडिओ आहे ते नंतर सोडले. त्याच्या आधी आम्ही फक्त असं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून दाखवलं होतं आणि पण आम्ही सोबतच राहत होतो आणि लग्न पण झालं होतं. आता आम्ही फोटो रिव्हील केले कारण की लग्नात माझे मम्मी पप्पा नाही आले होते, त्याच्यामुळे त्याच्या मागे पण एक मोठं कहाणी आहे, ते पण आम्ही कधी ब्लॉगमध्ये सांगू तुम्हाला. आता एक ब्लॉग आम्ही असा बनवणार आहे का आमचं जे लव्ह स्टोरी आहे ती कहाणी तुम्ही ऐकसान तर तुम्ही ते तर मी टाकणारच, ते आठवणीने टाकणार, काय काय झालं, कसं झालं ते पूर्ण सांगणार तुम्हाला. तर असं इंस्टाग्रामचं होतं. तर आता खूप मस्त चालू आहे, व्यवस्थित आहे, सगळं काही गोष्टी बरोबर आहे. म्हणून आता आम्ही म्हटलं का यूट्यूब चालू करायचं. तसं आम्हाला यूट्यूब चालूच करायचं होतं पण आमच्याजवळ कॅमेरा वगैरे काहीच नव्हतं, त्यामुळं आम्ही थांबून गेलतो. म्हणून आता जसं यूट्यूब चालू केलं आम्ही सगळं काही सोडून सगळं मी याच्यावर लक्ष देत आहे. तसं खूप कामं राहतात पण आता याच्यावर लक्ष द्यावंच लागेल कारण की तुम्हाला आमचा एक साईड बिझनेस पण आहे डीजेचा. आम्ही साईडना डीजे म्हणून एक डीजे घेतलेला आहे. ते आता सध्या चालवत नाही आम्ही कारण की यूट्यूब चॅनेल, इंस्टाग्राम चॅनेल आम्ही घरीच आहे, वैभव घरीच आहे कारण की कुठेच जायला भेटत नाही व्हिडिओ नसल्यामुळे. आणि व्हिडिओ नाही पडले तर लोक कमेंट करून, मेसेज करून आम्हाला खूप सांगतात की काऊन व्हिडिओ नाही टाकत आहे, जुनेच व्हिडिओ येत आहे, असं झालं. आणि सांगायलाच पाहिजे, तुम्ही सांगसान नाही तर आम्ही करू कसं. तुम्ही सांगत आहे म्हणून तर आम्हाला प्रतिसाद भेटत आहे. तुम्ही सांगा असं, आम्हाला कमेंट करा, कोणती गोष्ट असली तरी कमेंट करा. तर मित्रांनो तुम्ही पण व्हिडिओ काढा, जर टाईम नसेल तुमच्याकडं तरी पण काढा. माझ्याकडे पण टाईम नव्हता पण मी त्यावेळेस करून घेतलं सगळं. आणि आता टाईमच टाईम आहे आमच्याकडे. नाही आता पण नाही, शेतातले पण काम करावं लागते. जर तुमची पण इच्छा असेल की व्हिडिओ काढावं तर तुम्ही काढू शकता बिंदास. जय हिंद, जय भारत मित्रांनो. तर मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. तर ते खूप म्हणजे खूप शेअर